नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 31 तारीख आणि मार्च महिन्याची लास्ट तारीख 31 आणि आज स्वामींचं प्रकट दिन. तर मी आणि रितो आम्ही जातो स्वामींच्या मठात. तर आज शक्यतो आमचा 3 मठ करूचे आहेत आणि माझं मुंबईचं दुसरं बुरागा पहिलं होतं तो कल डोंबिवलीचं शोभायात्रा तो टाकलं आहे. तो कोणी बघितलाच नसत तर नक्की बघा जाऊन चॅनलवर. तर आजचा प्रकट दिनाचं स्वामींच्या निमित्त तर आम्ही आज जातलो 3 मठात. माका पण माहीत नाहीत खरं ते रितल्याक माहीत आहेत. तर त्यासोबत मी जातले बाईकवरनं. आज आमका 3 मठ करूचे आहेत. बघूया किती वेळ लागता तो. संध्याकाळपर्यंत आम्ही रिटर्न येतो. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण जाऊया स्वामींच्या मठात. तर पहिल्यांदा माका खैण्याचा तो माका माहीत नाही. डोंबिवलीत तर हा एक माका माहीत आहे नांदिवली, तो पण करू तुझा. त्याच्यानंतरचे पण करूचे. तर चला मी माझ्यासोबत पण स्वामींच्या मठात. तर मित्रांनो, आम्ही आता रितल्याच्या रूमवरनं निघाले. जास्त वेळ पण नाही आलो, 1 मिनिट लागला. आणि इकडे सकाराम कॉम्प्लेक्समध्ये एक मठ आहे स्वामींचं. ही बघा लाईन बघा किती आहे. आज प्रकट दिनानिमित्त माका वाटतं सगळे स्वामी भक्त आज लाईनीत उभे आहेत स्वामींच्या दर्शनासाठी. आणि आम्ही 2 भक्त बाईकवर आहोत. माका चान्स कमी वाटतं. ती लाईन बघून तर लय बेकार लाईन आज आम्ही 3 मठ म्हणता पण तिनातलं आमका एक तरी पहिलं हो गयो. ह्या बघा लय गर्दी आगडी काहीतरी तो बघा लय गर्दी आहे. तर आपण आता जाऊया जरा पुढे. आजचा दिवस तुमका तर नक्कीच खाली भेटायचं नाही कारण आज स्वामींचं प्रकट दिन आहे. त्यामुळे सगळ्या मठांमध्ये आज गर्दी असतली या. कारण आज बहुतेक स्वामी भक्त सगळे आज स्वामींच्या दर्शनासाठी इलेले आहेत. आणि आज आपण एक नाही तर 2 नाही 3 मठांमध्ये आज आपण जाणार आहोत. कल्याणला जाणार आहोत, डोंबिवली ईस्टला आणि डोंबिवली वेस्टला. तर आता डोंबिवली वेस्टचं तर आमका काय भेटलो नाही. आता बघूया आपण डोंबिवली ईस्टचं. तिकडची कंडिशन पण सेम असतली पण बघू. पण आपण भेट देणार. आज 3 तर आपण टार्गेट ठेवलेला. 3तले आता किती सक्सेस होतात ते आता बघूचे आहेत आपल्या. कल्याणचं नंतर जाऊचो आपण. पहिला जवळचे करूचे आहेत आपल्या. तर चला आपण आपले पहिले वेस्टचं नाही पण ईस्टचं तर बघूया. तिकडे पण गर्दी असतली पण आपण जाऊन दर्शन घेऊया कारण आज प्रकट दिना. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर स्वामी समर्थ महाराज की जय. चला आता येईल इकडे ईस्टला. त्याच्या रूमकडे साईडला तिकडे एक मठ होतं. भरपूर गर्दी आहे. आणि आता आम्ही ईस्टला येईल. हो बघा स्वामींचं ईस्ट डोंबिवली ईस्ट साईडचं मठ स्वामींचे घर. इकडे जरा गर्दी कमी दिसता त्यामुळे जरा आतमध्ये जाऊया आपण. तर मित्रांनो, ह्या मठात आम्ही इला ईस्ट साईडला. वेस्टला लय गर्दी होती तर इकडे आमका चांगल्या प्रकारे दर्शन भेटलं आणि गर्दी पण कमी आहे या मठात बघू शकतात. आणि एकदम शांत वातावरण आहे. समोर स्वामींची मूर्ती, स्वामींचं घर केलेलं आहे आणि इकडे स्वामींचा घर केलेलं आहे इकडे. तर इकडे भारी वाटतं. आणि इकडे हे बघा टायमिंग सगळा लिहिलेला. 31 मार्चला पूजेची वेळ सकाळी 7 ते 9. हां, इकडे पूर्ण शांतता वाटतं मठात पण भारी वाटतं. सगळे एकदम मंत्र जपतात स्वामींचं. इकडे पण सगळीकडे आणि एकदम शांतता वातावरण. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे डोंबिवली ईस्टला सांगितले तुमका. वेस्टला भरपूर गर्दी होती.
इसला आमका इकडे एकदम चांगल्या प्रकारे दर्शन भेटला. गर्दी पण नाही आणि पब्लिक पण कमी आहे, त्यामुळे व्यवस्थित दर्शन भेटलं. आता आम्ही जातलो इकडनं कल्याणला. तर कल्याणला बघूया काय कंडिशन आहे ती. आज तर प्रकट दिन आहे, त्यामुळे गर्दी तर असतली सगळीकडे स्वामी भक्त इलेले आहेत. आणि इकडे थोडीशी गर्दी कमी आहे, कारण आज टाईम पण झालो भरपूर ना, त्यामुळे. कारण त्यांचं टायमिंग आहे 7 ते काहीतरी 9. त्या टायमिंगमध्ये सगळेजण येतात, त्यामुळे गर्दी असतं त्या टायमिंगला. पण आम्ही जरा लेट इला 1 वाजून गेलो, त्यामुळे आमका गर्दी जरा कमी भेटली. आता आम्ही जातो इकडनं कल्याणला. आमचं पहिलं मठ सक्सेसफुल झालो. 3 पैकी आमचं पहिलं झालो, अजून 2 राहिलेत. आता दुसरं आम्ही करू जातो कल्याणला. अजून एक करू तो विचार आपण बघू, स्वामींची इच्छा. तर आता आपण जाऊया थेट कल्याणला इकडनं. चला, एकदम शांत माहोल मठात, एकदम सायलेंट. चला. तर इकडे हे बघा महाराजांचं नवीन पुतळं इकडे बांधल्याने या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं डोंबिवलीत. मस्त वाटतं. तर माका तर इथं इकडे कल्याणला घेऊन येलो. छोटासा मंदिर आहे स्वामींचा. इकडे आम्ही आता पाया पडायला गेलो, आतमध्ये पाया पडलो आणि बाहेर इलो. तर छोटासा मंदिर आहे कल्याणमधला. तर जास्त मोठी अपेक्षा नाही आमची, म्हणजे मोठ्या मठात. पण आमका साध्या पद्धतीत जरी दर्शन भेटला तरी ठीक आहे, म्हणून आम्ही छोटासा मंदिर इकडे भेटला, कल्याणला होता, रित्यान दाखवलं. तर इकडे आम्ही पाया पडा गेला. आता इकडे आम्ही मस्त पाया पडला. आता इकडे ऐकून आता रितो आमका खैन येता काय माहीत. चला जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आम्ही कल्याणला, तिकडे मगाशी दाखवले तो एक मठ, आणि इकडे आता आम्ही कल्याणला दुसऱ्या मठाकडे आपण भेट देऊ केला, म्हणजे पाया पडा केला. प्रकट दिनानिमित्त, स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आज आम्ही दुसऱ्या मठात आज भेट देऊ केला. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोळसेवाडी. आणि ह्यो हा कल्याण वेस्टमधलो कोळसेवाडीचं स्वामींचं मठ. हे बघा तुम्ही बघू शकतास. आणि ह्यो मठाच्या बाहेरचं परिसर रोड टचच जा. इकडनं आहे बघा, इकडे गाडी लावलास ना सरळ इलास काय बघा, लेफ्ट साईडला इकडे मठ आहे. बाहेरना मस्त दिसता. दर्शनाची वेळ सकाळी 7 ते पावणे 12 आणि संध्याकाळी 5 ते रात्री पावणे 8 पर्यंत. तर आता आपण जाऊया मठात, जरा दर्शन घेऊया स्वामींचा. चला, तुम्ही पण चला माझ्यासोबत. तर इकडे स्वामींच्या मठात दिलं कल्याणला आणि दर्शन घेतलं. इकडे गर्दी पण नाही आणि एकदम सायलेंट वातावरण आहे. आता मी अनुभवलं आहे की 2 मठांमध्ये एकदम सायलेंट वातावरण आहे. आणि इकडे सगळेजण पाया पडतात आणि बाहेर एकदम सगळेजण स्वामींच्या मंत्राचा जप करतात. बघा पब्लिक किती आहे, महिला वर्ग पण आहे आणि पुरुष वर्ग पण आहे. कारण आज प्रगट दिन आहे, त्यामुळे सगळेजण आहेत. आणि माझं मेंबर खाया बसलो असतो काहीतरी, भारी वाटतं. एकदम सायलेंट वातावरण. तर इकडे हे बघा सगळेजण स्वामींची मंत्राची नामस्मरण करतात आणि एकदम सायलेंट वातावरण आहे इकडे, बघू शकतास तुम्ही. आपण जाऊया आता जरा इकडे बाहेर. फोन करता एकदम आतमध्ये गेल्यानंतर ना एकदम शांतता पुरी. तर मित्रांनो, आता आपण कल्याणच्या कोळसेवाडीच्या मठातनं बाहेर पडला दर्शन घेऊन. आणि आजचा दिवस प्रकट दिनाचा, त्यामुळे
सगळ्या मठांमध्ये ना गर्दी भरपूर आहे. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला वाटलेला काय दर्शन भेटायचं नाही, पण 2 मठ आमका एकदम खाली भेटले. आतमध्ये पब्लिक हा पण जास्त गर्दी नाही. आणि आजचा दिवस म्हणजे मी ठरवलेलं आहे की आज जायचं प्रकटीनं. तर आज सक्सेसफुल झालो होतो एका माणसामुळे. सो ह्या माणसामुळे, कारण हे स्वामी भक्त ह्याच्यामुळे आजचा दिवस माका आज जो फिरवता ह्या गाडीवर ना, आणि ही त्याची गाडी आणि ह्यो गाडी मालक माका आज फिरवता. सगळे स्वामींचे मठ सगळे केल्यात. तर आतापर्यंत आपण किती 2 केला आणि एक छोटा मंदिर केला, म्हणजे असे 3 केला. कल्याणमध्येच आमका 2 भेटले, एक डोंबिवली साईडला भेटतो वेस्टला. तर आता आपल्या परत रिटर्न खंय जाऊचा? डोंबिवली नांदिवली लास्ट हा. तर आपण जसे भेटतील तसे आपण करूचे. तर बघूया, आता जाऊया आपण पुढच्या प्रवासाक आपण चालू करूया. श्री स्वामी समर्थ. चला गणपती बाप्पा. तर मित्रांनो, सकाळी ज्या ठिकाणी आम्ही येल्लाव ना त्या ठिकाणी आता संध्याकाळचे बरोबर 6 वाजले आणि आम्ही त्या ठिकाणी येला. पण सकाळी रोडपर्यंत लाईन होती, तरी पण आता पण आतमध्ये पब्लिक असा. आजचा दिवस स्वामींसाठी या प्रकट दिनानिमित्त, त्यामुळे अजून भक्तगण येतात स्वामींच्या पाया पडासाठी. आणि हे बघा अजून गर्दी आहे आतमध्ये. आमका वाटलेला रीत्या आता कोण नसतला हा. तर हे बघ भरपूर गर्दी आहे पब्लिक. तर इकडे आतमध्ये काय शूट करूक दिलेलं नाही, पण इकडे आता भजन झाला आणि इकडे ही प्रसादीसाठी लाईन लागली आहे, त्याच्यासाठी आम्ही आता उभे आहोत. आणि आमचा या आता सकाळपासून तीन ठिकाणी गेला आणि ह्या 4था ठिकाण, म्हणजे असे एका ठिकाणी छोट्या मंदिरात गेला, असे 4 ठिकाणी याच गेला. आणि ह्या इकडे सकाळी गेला पण इकडे योग भेटला नाही, आता गर्दी कमी आहे म्हणून इकडे येला. त्याचा प्रसादी घेऊया आणि जाऊया. तर मित्रांनो, काय योगायोग बघा, मी आता इकडे आमच्या बोर्डावर आमच्या भजन मंडळाचं नाव बघितलं आहे. बघा, श्री पावणादेवी प्रसादिक भजन मंडळ बुवा तुषार दळवी. आमचं हे संध्याकाळी भजन आहे आणि माका परत इकडे येऊ खाव्या रित्या. खूप चांगली गोष्ट आहे. माका माहीत होतं पण खरं होतं तर माहीत नाही. आणि हय आमका संध्याकाळी भजना घेऊचा, तर माका संध्याकाळी काही करून येणार. माका वाटलं होतं आता व्हिडिओ माझा सपात, पण नाही. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन घेऊन येलो आणि खरं आता संध्याकाळचे मगाशी बोलले 6 ते 6:30 आले आणि आता घरात जाऊचं टाईम येलो आमका संध्याकाळी याच देवळात येऊचा. कारण आता त्या बोर्डवरती मी नाव वाचले आमच्या भजन मंडळाचा, तर आमका संध्याकाळी परत भजना घेऊचा. तर आता व्हिडिओ हेच थांबवते आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की स्वामी समर्थ लिहा. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, सोन रवा. चला.